मंडळी, ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि देवाच्या पायावर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती माझी असतात, पण देवाला वाहिली की त्याची होतात. किती शांतपणे आपण हे स्वीकारतो, अगदी अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले, फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेली फुले आज शिळी होतात, निर्माल्य होऊन जातात. मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो आणि त्यांच्या प्रती आपल्याला कोणताही मोह नसतो, अपेक्षा नसते. हे कसे सोडू हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. आणि अगदी तसेच प्रत्येकाच्याच घरात देवांचे फोटो असतात. दरवर्षी त्यात 1-2 फोटोंची भर पडतच असते. घरात देवाधर्माची अनेक पुस्तकेही असतात. मग त्यात अगदी महालक्ष्मीच्या पुस्तकांचा ते गीता, महाभारत, रामायणासारख्या महाग्रंथापर्यंत वर्षानुवर्षे घरात असलेले फोटो कुजतात, फुटतात किंवा अस्पष्ट होतात. धार्मिक पुस्तके आपण कचरा कुंडीत फेकून देऊ शकत नाही. धार्मिक साहित्य नदीत सोडावे अशी एक धारणा आहे. मात्र नदीत सोडले तर त्यावर गाळ साचून लोकांचे पाय लागून त्याची अधिकच विटंबना होऊ शकते. अशी पुस्तके, फोटो जाळूनही टाकता येत नाहीत. मग अशा साहित्यांचे करायचे काय, तर याबाबत चला जाणून घेऊया. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केर काढणाऱ्या केरसुनीलाही लक्ष्मी मानतात. तिचे दिवाळीत पूजन करतात. तिला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करतात. तेव्हा अशा या अतिउच्च संस्कृतीमध्ये देवाला आदल्या दिवशी वाहिलेल्या व दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या फुलांनाही महत्त्व दिले आहे, यात नवल नाही. पण पूजा ही मूलतः आर्य संस्कृतीमध्ये नव्हती. आर्यांना पूजन माहीत नव्हते, त्यांना यजन माहीत होते. ऋग्वेदामध्ये पूजा हा शब्द देखील नाही. पूजा हा द्राविड भाषेतील शब्द आहे. त्यातील पूचा अर्थ पुष्प असा होतो. पू अधिक जेय म्हणजे पुष्पलंकरण होय. त्यावरून पुढे पूजा हा शब्द आपल्याकडे निर्माण झाला असावा. यातील तात्पर्य असे की पूजेच्या वेळी देवांना फुले वाहून अलंकृत करण्यात येते. दुसऱ्या दिवशी त्याचे रूपांतर निर्माल्यात होते. देवसत्व निवृत्ती विशिष्ट देवदत्त वसू म्हणजे देवाला अर्पण केलेली पण नंतर देवाने तिच्यावरील स्वामित्व काढून घेतलेली अशी जी वस्तू ती निर्माल्य होय. मग ती फुले असोत वा दुर्वा, तुळशीसारखी तृण पल्लवी असो. बेल मात्र त्याला अपवाद आहे. तो कितीही वेळा वाहिला तरी त्याचे निर्माल्य होत नाही. काही पूजांची लागलीच सांगता होते. तेव्हा अशा प्रसंगी देवाला वाहिलेली फुले पुष्पमाला किंवा देवाला एकदा वाहून काही वेळाने काढलेला पुष्पमाला फुले ही सुद्धा निर्माल्यच मानतात. देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तूला पाय लावित नाहीत. इतकेच नव्हे तर देवांवरील असे निर्माल्य काढल्यानंतर तो आपल्या भाळी लावून हुंकतात. त्यात सुरलेल्या देविक चैतन्याचाही लाभ व्हावा अशी ही भावना असते. याला शिव निर्माल्य मात्र अपवाद आहे. कारण सुखी जीवन जगावे अशी निर्माल्य हुंगण्यामागची भावना असते. शिव ही संहारक देवता असल्याने त्याचा निर्माल्य हुंगीत नाहीत. असे सर्व प्रकारचे निर्माल्य साठवून किंवा लागलीच नदी किंवा जलाशयात टाकतात. केराच्या टोपलीत टाकत नाहीत, कारण त्याचा पावित्र्याला धक्का लागू नये ही त्यामागची श्रद्धा असते. मंडळी, देवाला वाहिलेल्या फुलांना देवाच्या पदस्पर्शाने पावनता येते. ही आपली धार्मिक भावना आहे. त्यास आपण निर्माल्य संबोधण्यात येते व त्यामुळे इतर कचरा म्हणजे ज्यात अस्वच्छता व अभक्ष्य गोष्टींचा समावेश असतो अशामध्ये ते निर्माल्य टाकले जात नाही. पूर्वी लोक निर्माल्य वाहत्या पाण्यात म्हणजे नदी, वाहता ओढा यात विसर्जन करीत असत. कारण वाहत्या पाण्यात अस्वच्छता कमी किंवा नाहीच्या बरोबर असते आणि परत हे पाणी शेतीसाठी वापरताना खत म्हणून परत निसर्ग चक्रात समाविष्ट होत होते. या भावनेने निर्माल्य विसर्जन होत होते. आजकाल शहरातील नद्यांमध्ये गटारांचे पाणी सोडलेले असते. त्यामुळे तेथे निर्माल्य टाकण्यास मन धजत नाही. त्यासाठी उत्तम उपाय म्हणून एकतर वाहत्या प्रवाहात निर्माल्य विसर्जन करावे अथवा घराजवळ मोकळी जागा असल्यास खत करून फुलझाडांना खत घालावे. मुळात निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट निसर्ग नियमानुसार परत उत्पत्तीसाठी पंचतत्वात विलीन होत असते. आपल्या भावनेनुसार आपण योग्य अयोग्य विचारधारानुसार विचार करीत असतो. आपली स्वतःची सात्विक भावना चांगली असल्यावर आपण निर्माल्याची विल्हेवाट लावावी ती योग्य ही भावना महत्त्वाची. तसेच देवघरातील जुन्या मूर्त्या, जुनी पुस्तके, मातीच्या भग्न जुन्या मूर्ती जमिनीत पुरल्यामुळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात
अशा मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यावर श्रद्धेने हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक मातीत दगड वाळूपासून बनवलेल्या विकत आणाव्यात. अशा मूर्ती विसर्जित करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीत किंवा समुद्रात सोडून न देता त्यांना जाळण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु तसे करतानाही श्रद्धापूर्वक मूर्तीला निरोप द्यावा. कागदी फोटो किंवा शाडूच्या मूर्ती असतील तर त्या एका बादलीत पाणी भरून त्यात विरघळू द्या. त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावा. फोटो फ्रेम असतील तर काळजीपूर्वक फोटो फ्रेममधून बाहेर काढून घ्या. फ्रेम तुटलेली असेल तर ती टाकून देता येईल व फोटो पाण्यात विरघळून किंवा झाडाच्या मातीत मिसळता येईल. हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीत वापरता येईल. वाहत्या पाण्यात पोथी विसर्जित करता येईल. मंडळी, हा उपाय शास्त्राने सुचवलेला नसून हा पर्याय आपणच आपल्या जबाबदारीने निवडला पाहिजे. देवी देवतांच्या मूर्ती विकत घेताना किंवा भेट म्हणून मिळतात तेव्हा छान दिसतात, परंतु त्या जुन्या झाल्यावर त्याचे रंग उडू लागल्यावर त्या विद्रूप दिसू लागतात. म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक ती प्रदूषणमुक्त आहे की नाही हे तपासून घ्यावे आणि मूर्ती 1.5 ते 2 इंचापेक्षा मोठी नाही हे पाहावे. मूर्तीची निर्मिती मुख्यत्वे मंदिरासाठी केली जाते, त्या शोभेची वस्तू नाहीत. याचे भान आणि मान आपणच ठेवला पाहिजे.